नमस्कार. मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक, हर्षवर्धन हायस्कूल, हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्ते विद्यार्थी मित्रो. आज आपण सजीव सृष्टी यामधील स्वाध्याय पाहणार आहोत. तर यापूर्वी आपण या स्वाध्यायामधील पहिल्या 3 प्रश्नांची या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आत्ता आपण 4था प्रश्न पाहूया. या स्वाध्यायामधील प्राणी व वनस्पतीचे उपयोग लिहा. प्राणी व वनस्पतीचे उपयोग लिहा. तर या ठिकाणी प्राणी दिलेले आहेत. मधमाशी. तर मधमाशी आपल्या पोळ्यात मध साठवते. बेवॅक्स आणि मध ही मधमाशापासून मिळणारी उत्पादने आपल्याला उपयुक्त आहेत. मधाचा उपयोग खाद्यपदार्थ आणि औषधात होतो. मधमाशीमुळे झाडांचे परागीभवन देखील होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि फळ बागायतदारांना मधमाशी उपयुक्त आहे. तर विद्यार्थी मित्रो, मधमाशी आपल्या पोळ्यात मध साठवते. बेवॅक्स आणि मध मधमाशीपासून मिळणारी उत्पादने आपल्याला उपयुक्त आहेत. मधाचा उपयोग खाद्यपदार्थ आणि औषधामध्ये केला जातो. मधमाशीमुळे झाडांचे परागीभवन देखील होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि फळ बागायतदारांना मधमाशी उपयुक्त आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, दुसरा या ठिकाणी आकडा दिलेला आहे. शार्क मासा. शार्क मासा. शार्कच्या यकृतापासून शार्क लिव्हर ऑइल काढले जाते. शार्कचा अन्न म्हणूनही वापर केला जातो. शार्कच्या परांना परदेशी मागणी असते. शार्कच्या चामड्यापासून काही वस्तू बनवतात. पाळीव प्राण्याच्या तयार अन्नात शार्कच्या मांसाचा मोठ्या प्रमाणावर समावेश केला जातो. तर विद्यार्थी, शार्क मासा. शार्कच्या यकृतापासून शार्क लिव्हर तयार केले जाते, काढले जाते. शार्कचा अन्न म्हणून वापर केला जातो. शार्कच्या परांना परदेशी मागणी असते. शार्कच्या चामड्यापासून काही वस्तू बनवतात. पाळीव प्राण्याच्या तयार अन्नात शार्कच्या मांसाचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. त्यानंतर पुढचा आहे विद्यार्थी मित्रो, याक. याकचा वापर हा प्रामुख्याने डोंगराळ आणि बर्फाच्छादित प्रदेशात केला जातो. वाहतुकीसाठी देखील, त्याचबरोबर शेत नांगरणीसाठी काही दुर्गम ठिकाणी याकचे मांस खाल्ले जाते. याकचे दूध आणि दुधापासून बनवलेले चुरपी नावाचे चीज व लोणी यांचा मोठ्या प्रमाणावर तिबेटमध्ये वापर केला जातो. याकच्या विष्ठेचा इंधन म्हणून वापर केला जातो. तर त्याची विष्ठा ही इंधन म्हणून वापर केली जाते. तर विद्यार्थी मित्रो, याकचा वापर मुख्यतः डोंगराळ भागामध्ये बर्फाच्छादित प्रदेशात केला जातो. वाहतुकीसाठी, शेत नांगरणीसाठी केला जातो. काही दुर्गम भागामध्ये याकचे मांस अन्न म्हणून खाल्ले जाते. याकचे दूध आणि दुधापासून बनवलेले चुरपी नावाचे चीज व लोणी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचबरोबर याकच्या विष्ठेचा इंधन म्हणून वापर केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, मेंढीपासून मुख्यतः लोकर मिळवली जाते. काही ठिकाणी मेंढीच्या मांसाचा अन्न म्हणून वापर केला जातो. मेंढीचे दूध ही मेंढपाळ वापरतात. मेंढीच्या लेंड्यापासून उत्तम प्रतीचे लेंडी खत बनवले जाते. त्याचबरोबर जमीन साफ व्हावी म्हणून मेंढ्या सोडल्या जातात. तर मेंढीपासून लोकर मिळवली जाते. या ठिकाणी मेंढीच्या मांसाचा अन्न म्हणून वापर केला जातो. मेंढीचे दूध मेंढपाळ वापरतात. मेंढीच्या लेंड्यापासून उत्तम प्रतीचे खत म्हणून उपयोग केला जातो. त्याचबरोबर मेंढीचा उपयोग जमीन साफ व्हावी यासाठी मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या जातात. त्याचबरोबर पुढचा आहे विद्यार्थी मित्रो, गांडूळ. तर विद्यार्थी मित्रो, गांडूळ मातीमध्ये सतत फिरत राहिल्याने मातीतील मृत अवशेषांचे ग्रहण व विघटन करीत असल्याने शेतातील माती भुसभुशीत करतात. गांडुळाच्या साहाय्याने कचऱ्यापासून गांडूळ खत देखील बनवले जाते. गांडुळाच्या वास्तव्याने जमीन सुपीक बनते म्हणून गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, कुत्रा. तर कुत्र्याला आपण मालकाच्या घराचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी वापर केला जातो. त्याचबरोबर काही प्रशिक्षित कुत्रे बॉम्ब, अंमली पदार्थ यांचा शोध घेऊ शकतात. वासावरून गुन्हेगाराचा मार्ग काढण्याच्या प्रवृत्तीमुळे पोलीस दलात त्यांचा समावेश होतो. सैन्यात ही कुत्रे असतात.
घरातल्या मुलांबरोबर खेळून कुत्रा मनोरंजन करतो. वैद्यकीय संशोधन करताना कुत्र्याचा वापर केला जातो. तर कुत्रा घराचे मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर काही प्रशिक्षित कुत्रे बॉम्ब, अंमली पदार्थ शोध घेण्यासाठी वापरला जातो. त्याचबरोबर गुन्हेगारांची प्रवृत्ती शोध घेण्यासाठी पोलीस दलामध्ये त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर सैन्य दलातसुद्धा कुत्र्याचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. वैद्यकीय संशोधन करताना कुत्र्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर पुढचा आहे प्रश्न विद्यार्थी मित्र, शिंपले. तर शिंपल्याचा वापर शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी, त्याचबरोबर शिंपल्याचा चुरा बांधकाम साहित्यात वापर केला जातो. निरनिराळ्या औषध उद्योगामध्ये शिंपल्याचा वापर केला जातो. अन्न म्हणून सुद्धा शिंपल्याचा वापर काही जीव करतात. तर शिंपल्याचा वापर शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी, चुरा बांधकाम साहित्यात वापर केला जातो. अनेक औषध उद्योगामध्ये सुद्धा शिंपल्याचा वापर केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्र, घोडा हा पूर्वापार वापरत असलेले वाहतुकीचे साधन आहे. घोड्याचा वापर सैन्य दलात, पोलीस दलात केला जातो. त्याचबरोबर घोड्याचा वापर वाहतुकीचे साधन म्हणून सुद्धा केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्र, उंदीर हा उपयुक्त प्राणी नाही, तो उपद्रवीच अधिक आहे. अन्नधान्याची नासाडी करण्याचा, भरपूर मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची नासाडी करतो. तर पांढऱ्या उंदराचा मात्र जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये वापर केला जातो. त्याच्यावर विविध उपयोग केले जातात. यानंतर विद्यार्थी मित्र, औषधी वनस्पती म्हणजेच वनस्पती. आले स्वयंपाकघरात वापरले जाते, तसेच औषध म्हणून त्याचा उपयोग केला जातो. डोकेदुखी, मळमळणे, पित्तविकार अशावर घरगुती उपचार म्हणून नेहमीच आले व सुंठीचा वापर केला जातो. आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात अ जीवनसत्व आणि शर्करा असते. आंब्यापासून आमरस, जाम, लोणची, सरबत अशी विविध उत्पादने देखील तयार करतात. आंब्याच्या पानांना हिंदू संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक मंगल प्रसंगी तोरणामध्ये आंब्याची पाने ही वापरली जातात. त्यानंतर विद्यार्थी निलगिरी सर्दी, ताप यावर निलगिरीचा तेलाचा वापर केला जातो. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी सुद्धा निलगिरी वापरली जाते. दुर्गंधी दूर करण्यासाठी निलगिरीचा वापर केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्र, बाभळीच्या पानाचा, शेंगाचा जनावरांना खाद्य म्हणून वापर केला जातो. त्याचबरोबर बाभळीच्या फांद्यावर काट्यामुळे कुंपणासाठी त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर बोट बांधणीसाठी बाभूळचा वापर केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्र, सागाला इंग्रजीत टीक असं म्हटलं जातं. निरनिराळ्या प्रकारचे फर्निचर बनवण्यासाठी, खिडक्या, दारे बनवण्यासाठी सागाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्र, पालक ही पालेभाजी फारच लोकप्रिय आहे. नियमितपणे पालकाचे सेवन करणे फायद्याचे आहे. बुद्धिवर्धक म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्र, कोरफड ही औषधी वनस्पती आहे. निरनिराळ्या त्वचा रोगावर, भाजणे, कापणे, जखमावर कोरफड अशा गुणकारी उपयोग आहे. तर कोरफड ही औषधी वनस्पती आहे. निरनिराळ्या त्वचा रोगावर, भाजणे, कापणे यावर त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर हळद ही स्वयंपाकघरात रोजच वापरली जाते. हळदीला अनेक औषधी गुणधर्म आहेत. जखमा भरून काढणे, जंतुनाशक म्हणून कार्य करते. तर सौंदर्य प्रसाधनात सुद्धा हळद वापरली जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्र, तुळस ही औषधी वनस्पती आहे. तुळस कीटकांना दूर ठेवणारी वनस्पती आहे. आयुर्वेदामध्ये तुळशीपासून अनेक औषधी बनवली जातात. काही खाद्यपदार्थात तुळशीच्या पानाचा वापर होतो. करंजाच्या वृक्षापासून तेल तयार केले जाते. अनेक विकारावर गुणकारी असलेली आयुर्वेदिक औषधे करंजाच्या झाडापासून किंवा बियापासून तयार केले जातात. त्याचबरोबर करंजापासून बायोडिझेल सुद्धा निर्माण केलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्र,
मोह. मोहाचे वृक्ष जंगली प्रदेशात आढळतात. मोहाची फुले आणि बिया यांच्यापासून औषधे इतर द्रव्य तयार केले जातात. डोकेदुखी, त्वचाविकार, संधिवात विकारावर त्या मोहाचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात मोहाच्या फुलापासून जाम बनवला जातो. आदिवासी व स्त्रिया पुरुष मोहाची दारू लोकप्रिय आहे. आदिवासी भागामध्ये स्त्रिया पुरुषात मोहाची दारू ही लोकप्रिय आहे. त्यानंतर तुतीच्या झाडांना व पानाचा विशेष उपयोग रेशीम उत्पादनासाठी केला जातो. रेशीम किड्याची आळी तुतीची पाने खाऊन कोशात रूपांतर करते. त्यामुळे प्रत्येक रेशीम उत्पादन केंद्रात तुतीच्या झाडाची लागवड महत्त्वाचा भाग बनला आहे. यानंतर विद्यार्थी द्राक्षे हे लोकप्रिय फळ आहे. द्राक्षाचा वापर हा बेदाणे तयार करण्यासाठी त्याचबरोबर वाईन तयार करण्यासाठी केला जातो. अशा प्रकारे निरनिराळ्या प्राणी आणि वनस्पतीचे आपण उपयोग त्याची माहिती पाहिलेली आहे. यानंतर यादीमध्ये दिलेल्या सजीवाच्या हालचालीचे वैशिष्ट्ये कोणती आहेत? यादीमध्ये जे दिलेले सजीव आहेत त्यांची हालचालीची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर पहिला आहे विद्यार्थी मित्रो साप. तर सापाला पाय नसल्याने तो सरपटत सरकतो. शरीराच्या स्नायूचे आकुंचन प्रसरण करीत तो एका जागेवरून दुसऱ्या जागी जातो. तर सरपटतो पाय नसल्यानं स्नायूचे आकुंचन प्रसरण करत असतो, एका जागेवरून दुसऱ्या जागी जातो. त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी मित्रो कासव. कांगारूचे मागचे पाय 2 पाय सशक्त आणि ताकदवान असतात. शेपूटही आधाराला असतो. त्यामुळे कांगारू पायाच्या साहाय्याने उड्या मारत चालतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो गरुड उंच आभाळात भरारी मारू शकतो. त्याचे ताकदवान पंख आणि निमुळते शरीर उड्डाणासाठी अनुकूलित झालेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो सरडा. सरड्याचे शरीर पायाच्या तुलनेत वजनदार असते. त्यामुळे पायाची वाढ कमी असते. सरडा 4 नाजूक पायावर सरपटल्यासारखा चालतो. बेडूक पाण्यानजीक आढळतो. आपल्या मागच्या 2 शक्तिशाली पायाने तो पाण्यात पोहतो. त्याच्या पायाच्या बोटांना पडदे असतात. पुढचे 2 पाय शरीर तोल सांभाळण्यासाठी उपयोग पडतात. जमिनीवर असताना मागच्या पायाच्या साहाय्याने तो लांब उडी मारू शकतो. डॉल्फिन हा समुद्रात राहणारा सस्तन प्राणी आहे. समुद्रात पोहू शकतो. त्याचबरोबर उच्छ्वास सोडायला ज्यावेळी तो पृष्ठभागावर येतो पाण्यावर, शांत समुद्रात उड्या मारत पोहणारे डॉल्फिन हे बऱ्याच वेळा आपल्याला दिसू शकतात. त्यानंतर रॅटल साप ही खडखड्या साप वेगाने हालचाल करीत वाळूवर येतो. त्याच्या हालचालीचा साईड वाइडिंग असे म्हटले जाते. या हालचालीमध्ये साप कडेवर सरकत जातो. मुंगीला 6 पाय असतात. या पायाच्या मदतीने मुंगी तुरुतुरू चालते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपण दिलेल्या हालचालीची वैशिष्ट्ये निरनिराळ्या प्राण्यांची पाहिलेली आहात. यानंतर सभोवती आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त, अपायकारक की उपयोगी आहेत याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तर तुमच्या सभोवती असणाऱ्या विविध वनस्पती आणि प्राणी यांची यादी करायची आहे आणि ते उपयोगी कशा आहेत किंवा आपल्याला अपायकारक कशा आहेत याची माहिती आपण लिहून आणावयाची आहे. धन्यवाद.